हाय फ्रेंड्स, वेलकम युअर ऑन माय यूट्यूब चॅनल मीन्स मॅथ लवर. तर आज आपण आठवीचा दुसरा चॅप्टर म्हणजे पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल लाईन्स बघणार आहोत. हा माझा पहिला व्हिडिओ म्हणून चूक झाला, क्षमा करा. तर आता याच्यामधली पहिली कन्सेप्ट आहे या चॅप्टर मधले पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स म्हणजे काय? द लाईन्स दॅट गेट ऑन फर्स्ट प्लेन, म्हणजे त्या एकाच प्लेनवर असतात आणि त्या कुठेच दोघांना इंटरसेक्ट करत नाही. जसं की हा एकाच प्रतलावर आहे पण कोणालाच इंटरसेक्ट करणार नाही. आपण कितीही लांबवल्या तर यालाच आपण पॅरलल लाईन असे म्हणतो. आता यामध्ये दुसरी कन्सेप्ट आहे ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल म्हणजे जे दोन पॅरलल लाईन्सना छेदतात, म्हणजे यालाच आपण छेदिका म्हणतो. या दोन पॅरलल लाईन्स आहे पी आणि एम, हा दोन्ही पॅरलल आहे आणि एन ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. आता ट्रान्सव्हर्सल मुळे इथे 8 अँगल तयार होतात, म्हणजे एक हा अँगल इथलचा आणि हा अँगल, ही वरच्या बाजूचे 4 अँगल आणि खाली पण तसंच 4 अँगल तयार होतात. म्हणजे ट्रान्सव्हर्सल मुळे दोन पॅरलल लाईन्सला इंटरसेक्ट केल्यावर 8 अँगल तयार होतात. ट्रान्सव्हर्सलने पॅरललला इंटरसेक्ट केल्यावर बनतात त्यांची काही नावं असतात. म्हणजे आता आपण प्रत्येक अँगलला सेपरेट नाव दे, म्हणजे ह्या अँगलचं नाव सी, याचं ए डी बी असे. तर आता आपण ते नाव जाणून घेऊ. तर पहिला असतो करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल मध्ये अँगल सी आणि अँगल ई, म्हणजे याच्यामध्ये फक्त एक अँगल सुटतो, नंतरचा अँगल त्याचा करस्पॉन्डिंग असतो. म्हणजे अँगल सी ला करस्पॉन्डिंग आहे अँगल ई. अँगल सी करस्पॉन्डिंग टू अँगल ई आपण असे म्हणू शकतो. आता पहिली करस्पॉन्डिंग आपण पाहिली, अँगल सी ला करस्पॉन्डिंग आहे अँगल ई. आता आपण दुसरी करस्पॉन्डिंग पाहू, अँगल ए ला अँगल जी करस्पॉन्डिंग आहे. मध्ये फक्त एक अँगल सुटायला पाहिजे, म्हणजे एक अँगल सुटला की ती करस्पॉन्डिंग येते. अँगल ए ला अँगल जी, अँगल ए अँड अँगल जी. आता तिसरी करस्पॉन्डिंग ते आता आपण तिकडच्या साईडचं पाहतो, आता इकडच्या साईडचं बघू. आता अँगल बी ला करस्पॉन्डिंग एम, अँगल बी अँड अँगल एफ. आता ही झाली तिसरी करस्पॉन्डिंग. आता मग चौथी करस्पॉन्डिंग अँगलची पेर बघू. आता अँगल डी ला अँगल एच करस्पॉन्डिंग आहे, अँगल डी अँड अँगल एच. तर आता या करस्पॉन्डिंग अँगल तर आपण बघितले. आता या करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी असते, करस्पॉन्डिंग अँगलचे माप सारखेच असतात. म्हणजे हा अँगल कधी 48 डिग्रीचा असेल तर याचं करस्पॉन्डिंग आहे ई, तर हा पण 48 डिग्रीचाच असेल. आता अँगल ए जर कधी 50 डिग्रीचा असेल तर अँगल जी पण 50 डिग्रीचा आहे. अँगल बी जर 90 डिग्रीचा असेल तर अँगल एफ पण 90 डिग्रीचा आहे. अँगल डी कधी 60 डिग्रीचा असेल तर अँगल एच पण 60 डिग्री. म्हणजे आपण याच्यातून असं समजू शकतो की करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल, देअर मेजर्स आर इक्वल. आता आपण तिसरी कन्सेप्ट पाहणार आहे इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल्स म्हणजे मधील अँगल जे आकृतीच्या मध्ये असतात. तर या आकृतीमधले इंटेरियर अँगल्स आहे अँगल डी आणि अँगल एफ. अँगल डी अँगल एफ. तर हे झाले या बाजूचे. आता तिकडच्या बाजूचे अँगल ए आणि अँगल ई. हे झालं इंटेरियर अँगल. तर इंटेरियर अँगलचे समजते 180 डिग्री. म्हणजे आता ह्या अँगलची 60 डिग्री असेल तर ह्या अँगलची 110 आणि याची 110 असेल तर याची 60. तसंच या बाजूचं पण, म्हणजे यांचे सम 180 डिग्री असते. तसं जर एक अजून आहे की लिनियर पेअर. लिनियर पेअर म्हणजे बी आणि सी हे एकाच रेषेवर आहे आणि त्यांना फक्त एकच कोन लाभलेला आहे, म्हणजे हे लिनियर पेअर आहे. हे बुक मध्ये दिलेले नाही, हे थोडं एक्स्ट्राच आहे. आणि यांची पण सम 180 डिग्री असते. हे पण आपण याची पण प्रॉपर्टी आपण यूज करू शकतो.